पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राबवलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरं मिळवून देण्याचा आमिष दाखवत एका महिला एजंटने पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक केली आहे। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर महिलेला अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली। नवी मुंबईतील शिरवणे गावात एक अनोळखी मृतदेह आढळलेला आहे। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिल्यामुळे गावात खळबळ माजली। शिरवणे पोलिसांकडून हत्येच्या दृष्टीने तपास सुरू आहे। वरळीतील स्वामी समर्थ महाराज निर्गुण पादुका मठात स्वामी प्रकट दिवस आणि ईद निमित्ताने मुस्लिम आणि हिंदू बांधव एकत्र आले। दोन्ही समाजातील समुदायाने सर्वधर्म समभाव हा संदेश देत वरळीतील मठात मोठ्या उत्साहात सण साजरा केला। तुमसर नागपूर शिवशाही बसचा अपघात झाला। कारला वाचवण्याच्या नादात कंटेनर बसला घासली आणि त्यामुळे बसच्या उजव्या बाजूच्या खिडकीच्या काचा फुटल्या। या काचा लागल्यामुळे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांच्या वस्तू चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने अटक केलेली आहे। चोरट्याकडून 5 लाखांचे मोबाईल, आयपॅड, दागिने आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या। दिव्यात शुक्रवारी भर चौकात एका पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली होती। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। दरम्यान या प्रकरणी आता 2 आरोपींवरती गुन्हा दाखल केला आहे। पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीलाच ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। जादूटोणा विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळी करण्याचा आरोप केला गेलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी उबाळे हा मनोज जरांगेंचा निकटवर्ती असल्याची माहिती आहे। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत। नोटबंदीनंतर 8 वर्षांनंतरही 8 बँकांकडे 500 आणि 1000च्या नोटा पडून आहेत। तर या नोटा मनी लॉन्ड्रिंगच्या असल्याच्या संशयामुळे रिझर्व्ह बँकेने पैसे घेण्यास नकार दिलाय। यात कोल्हापूर बँकेकडे सर्वाधिक म्हणजे 25 कोटी, पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी तर नाशिक बँकेकडे 21 कोटींच्या नोटा पडून आहेत। छत्तीसगडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील चकमकीत एक जहाल महिला माओवाद्याचा मृत्यू झालाय। रेणू या महिलेला माओवाद्यावरती 25 लाखांचं बक्षीस होतं तर 50 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल होते। संतोष देशमुखांवरती अनैतिक आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय। कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये या महिलेला राहत्या घरीच तिची हत्या करण्यात आली असा दावा दमानी यांनी केलाय। संतोष देशमुखांवरती अनैतिक आरोप करण्यासाठी ज्या महिलेला तयार करण्यात आलं होतं ती महिला वेगवेगळ्या नावाने वावरत होती असा दावा दमानी यांनी केलाय। आडस, कळंब, रत्नागिरी या ठिकाणी या महिलेची वेगवेगळी नावं होती असा दावा दमानी यांनी केलाय। अंजली दमानिया यांनी केलेले आरोप कळंब पोलिसांनी फेटाळलेले आहेत। या महिलेला देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। महिलेची हत्या झाली असेल तर ही गंभीर बाब आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धसाने दिली आहे। पुढचे पुरावे संपवायला सुरुवात केली आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे। बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। परळीतील गुन्हेगार महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण करण्याची माहिती आहे। बीडच्या जेलमध्ये काही होऊ शकतं, फार मोठी नाही पण मारामारी झाली अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। महादेव गीते आणि अक्षय आठवलेने मारहाण केल्याचं धस म्हणाले। कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बबन गीते यांनी फेसबुक पोस्ट केली आहे। अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशा आशयाची पोस्ट बबन गीते यांनी केलेली आहे। बापू अंधळे हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या बबन गीते हा अद्याप फरार आहे। बीडच्या कारागृहातील बंदी महादेव गीतेला हर्सुल कारागृहात हलवण्यात आले। 4 आरोपींनी संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। एकीकडे गीतेला कारागृहातून हलवण्यात आलं असताना दुसरीकडे या मारहाणीच्या घटनेबाबत कारागृह प्रशासनाने वेगळी माहिती दिली आहे। बंदी सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडेत मारहाण झाल्याची माहिती देण्यात आली आहे। तर मारहाणीनंतर दोघांना बराकमध्ये बंद करण्यात आलं आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांना माझा प्रचार केला नाही अशी खंत राम शिंदेंनी बोलून दाखवली। पुढच्या वेळेस अजितदादा प्रचार करतील की नाही हे तेव्हाच ठरेल असंही शिंदे म्हणाले। खोपोलीमधील सावरोली गावामध्ये सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे हे 2 कट्टर विरोधक एकाच मंचावरती आले। मात्र मंचावरती या दोघांमध्ये दुरावा दिसून आलाय। प्रशांत कोरटकरला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कायदेतज्ञ असीम सरोदे म्हणाले आहेत। शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरच्या प्रकरणावरती उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे। आमच्या मतदारसंघात बाहेरून पार्सल आलं आणि मी 2 वेळा पडलो असं म्हणत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय। त्यांच्या मागे 60 वर्षांचा इतिहास आहे, माझ्या मागे कोणताही इतिहास नव्हता असंही ते म्हणाले।
अलिबाग तालुक्यातील अग्राव इथल्या कुंडलिका खाडीमध्ये आज शिडाच्या होड्यांची स्पर्धा पार पडली। या स्पर्धेमध्ये 50 पेक्षा अधिक होड्यांनी सहभाग घेतला। शिडाच्या होड्या कालबाह्य असल्या तरी सुद्धा आज इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेल्या 100 वर्षापासून जपलेली आहे। बोलणाऱ्या पोपटाप्रमाणे चक्क बोलणारा कावळा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। पालघरमधला बोलका कावळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। तर गारगावमध्ये मुकणे कुटुंबाला हा कावळा काही वर्षांपूर्वी जखमी अवस्थेत सापडलेला होता। त्यावेळी या कुटुंबाने त्याच्यावरती उपचार केले होते। विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हजेरी लावलेली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला। जळगाव जिल्ह्यात आज संध्याकाळी तुरळक पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर जिल्ह्यामध्ये 40 अंशांपर्यंत तापमान पोहोचल्यानंतर आज पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। वाशिमच्या मालेगाव आणि शिरपूर या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय, मात्र या पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। येवला शहर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। सुमारे अर्धा तास पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला, मात्र अचानक पाऊस आल्यामुळे काढणीला आलेला गहू कांद्याच्या पिकाला फटका बसणार असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे। अकोल्याच्या खारपान पट्ट्यातील गावात काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने थैमान घातलेला आहे। या आजारामुळे काही लोकांचा मृत्यू झालाय, तर किडनीचा आजार खाऱ्या पाण्यामुळे होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। खेडला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरज इथल्या ब्रिटिशकालीन धरणाच्या तलाव क्षेत्रात कारखान्यातील घातक असा रासायनिक घनकचरा आढळलाय। घनकचऱ्यासह राख ही तलावाच्या शेजारी मोकळ्या जागेत टाकल्यामुळे खेडला पाणी पुरवठा करणारं बोरज धरण दूषित होण्याच्या मार्गावर आहे। पुसद तालुक्यातील माळपठार भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। इथल्या नागरिकांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय। पाणी आणण्यासाठी गेल्यामुळे रोजंदारी बंद होऊन परिणामी ग्रामस्थांवरती उपासमारीची वेळ आली आहे। अजित पवारांनी पीक कर्जाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शेतकरी संतप्त झालेत। सत्ता येण्यासाठी 100 दिवसात कर्जमाफी असं म्हणणारे आता थेट कर्ज भरा असं म्हणू लागले। त्यामुळे यांची शेतकऱ्यांविषयीची नियत चांगली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। चोपडा शहरातील अरुण नगर भागातील त्रिमुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्ताने भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली। या यात्रेमध्ये तुळशीधारक मुली आणि महिला यांनी पिवळी साडी परिधान करत सहभाग घेतला। अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुनील देशमुख तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट आशिष लांडे हे विजयी झाले। निकालानंतर देशमुख आणि लांडेंच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला। भुसावळच्या शिवाजीनगर परिसरात एका जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला। जीर्ण इमारत नगरपालिकेने तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। जळगावच्या 5 तालुक्यातील तब्बल 296 ग्रामसेवकांनी बेकायदेशीरपणे वेतन आणि प्रवास भत्ता घेतल्याचा प्रकार समोर आलाय। माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली। बुलढाण्याच्या खामगाव अकोला मार्गावरती टेंभुर्णा गावालगत कंत्राटदाराने रस्ता बांधकाम करताना दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवलाय, ज्यामुळे अपघात होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। यानंतर कंत्राटदाराने धसका घेत रस्त्याच्या एका बाजूच्या लेनचं डांबरीकरण करून हा रस्ता प्रवाशांसाठी खुला केलाय। हिंगोली शहरातील तोफखाना भागात असलेल्या एका कोरड्या विहिरीत दारूच्या नशेत एक मद्यपी पडला। नमाज अदा करून परत येणाऱ्या काही जणांना ही बाब लक्षात आली। त्यानंतर या तरुणांनी विहिरीत उतरून दोरीच्या सहाय्याने व्यक्तीला बांधून सुखरूप बाहेर काढले। यानंतर या मद्यपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। चाळीसगावात 8 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवरती रिपाई पक्षाची 40 गावात बैठक झाली। या बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यातील मसोबावाडी गावात ग्रामपंचायतीने 8 लाखांचा रस्ता तब्बल 72 तासात बांधून पूर्ण केलाय। मात्र वस्तुस्थिती पाहिली तर रस्त्यावरती खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती। यानंतर संतप्त गावकऱ्यांनी गतिमान भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामपंचायतीविरोधात तक्रार केली। वर्ध्याच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालयात राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा पार पडली। यातील विजेत्यांना पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली। विक्रमगडमध्ये शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीकडून जनसभा घेण्यात आली। शेतकऱ्यांना नोटीस न देता रस्त्यांसाठी चाललेलं भूसंपादन त्वरित थांबवण्याची मागणी या सभेतून करण्यात आली।
परभणी आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्या आहेत. या नवीन बसेसचं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. सांगलीच्या खेडमध्ये श्री भैरवनाथ बगाड यात्रा उत्साहात संपन्न झाली. शेकडो भाविकांनी यात्रेला हजेरी लावत बगाडाचं आणि भैरवनाथाचं दर्शन घेतलं. कोल्हापूरच्या शाहूवाडीत शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांची चांगलीच धास्ती भरली आहे. वन्यप्राण्यांकडून होणारं पिकाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर गस्त घालावी लागते. याच दरम्यान रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. हातामध्ये काठी, डोक्यावरती बॅटरी आणि अंगावरती फाटलेल्या पोत्याचं जॅकेट घालून हा आर्यन नावाचा चिमुकला सध्या शेतीचं रक्षण करतोय. लातूरच्या करकट्टामध्ये अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली आहे. शरद इंगळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यानच्या महिलेसोबत अनैतिक संबंधांचा आरोप होता. त्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. हिंगोलीच्या कळमनुरीपासून काही अंतरावरती असलेल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर परिसरात एका युवकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. हा युवक आपल्या लहान भावाच्या हत्या प्रकरणी फरार होता. हिंगोली वाशिम रोडवरती टायर फुटल्यामुळे कारचा अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झाले. धुळ्याच्या गोंदूर विमानतळाच्या परिसरात भीषण आग लागली. अग्निशमक दलाने तात्काळ पोहोचत आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवाने आज सुट्टी असल्यामुळे धावपट्टीवरती एकही विमान नव्हतं, त्यामुळे नुकसान टळलंय. अंबरनाथमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. कल्याण बदलापूर महामार्गाजवळ एका व्यक्तीने दुचाकी पार्क केली होती, मात्र ही दुचाकी एका चोरट्याने चोरून नेली. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत या चोरट्याला अटक केली. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळवाडी परिसरातून गणेश लेंडे यांच्या घरासमोरून बुलेट चोरीला गेली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. जळगावच्या नशिराबादमध्ये डिवायडरला दुचाकी धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी आहे. जळगावमध्ये वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. ट्रक चालकाकडून चक्क 50 रुपये घेत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. यानंतर 3ही पोलिसांना निलंबित केलंय. लोणावळ्यातील तुंगारलीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका घराला आग लागली. अग्निशमक दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. पेणच्या सावरसाई इथल्या श्री स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्रात भक्तांनी मोठी गर्दी केली होती. स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पर्यटकांची दिशाभूल होत असल्यामुळे माथेरान पर्यटन बचाव समितीने काही दिवस माथेरान बंदची हाक दिली होती, पण प्रशासन आणि व्यावसायिकांच्या मध्यस्थीनंतर हा प्रश्न मार्गी लागलाय. त्यानंतर 2 आठवड्यांनी आज माथेरान पर्यटनासाठी खुलं झालंय. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिवस मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. प्रकट दिनानिमित्ताने भक्तांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. तर स्वामींच्या प्रकट दिनी दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. साईंच्या शिर्डीत देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचं उत्पादन होणार आहे. शिर्डी MIDCत डिफेन्स क्लस्टरचं भूमिपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावात मुस्लिम बांधवांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान धनंजय देशमुखांची भेट घेत मुस्लिम बांधवांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि यावेळेला सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रमजान महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे ईद उल फितर अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम समुदायाने एकत्रित येत नमाज अदा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. भोरमध्ये मुस्लिम बांधवांनी मूकबधीर विद्यार्थ्यांसोबत ईद साजरी केली. मूकबधीर विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. वाशिमसह जिल्ह्यातील कारंजा रिसोड आणि मंगळूरपीर शहरात आज ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. जळगावच्या जामनेरमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती मंत्री गिरीश महाजन यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानावरती सामूहिक नमाज पठण केल्यानंतर गिरीश महाजन यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. कराडच्या ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात आलं. हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईद साजरी केली. अहिल्यानगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या 4 जणांच्या टोळीचा अखेर पर्दाफाश झालाय. स्थानिक गुन्हे शाखेने ही टोळी जेरबंद केली असून त्यांच्या चौकशीमध्ये तब्बल 12 गुन्ह्यांचा छडा लागलेला आहे. या चोरट्यांकडून 15 तोळे सोनं जप्त करण्यात आलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातील हिप्परगाईकडे गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावेळेला एक तरुण चक्क 100 फूट उंच झाडावरती चढला. त्याला गौतमी पाटीलने आय लव्ह यू असं म्हटल्यानंतर तो तरुण झाडावरून खाली उतरला. येवल्याच्या सावखेड इथे दुर्दैवी घटना घडली आहे. खेळता खेळता शेततळ्यात पडल्यामुळे पाण्यात बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. यावेळेला आमदार छगन भुजबळ यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचा दर 93,000वरती पोहोचला. एकाच दिवसात सोनं 800 रुपयांनी महाग झालंय. तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सुवर्णनगरीत 25 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. पाचोरा शहरातील पांडवनगरी समोर आयशर या वाहनाच्या इंजिनजवळ भल्या मोठ्या अजगरने विळखा घातला होता. त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र सर्पमित्राने त्याला ताब्यात घेत या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून दिला. वाशिम जिल्ह्यात 3063 जन्म आणि मृत्यू दाखले रद्द करण्यात आले असून त्या सर्व दाखल्यांची फेर तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिले. अनेक बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखले दिल्याच्या संशयावरून आता वाशिम जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू दाखल्यांची फेर तपासणी केली जाणार आहे. पावसाळ्याला 2 महिने शिल्लक असताना रायगडच्या अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा, नांगरीचा टेप, मानकुळे या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सायकलवरती बरण्या बांधत पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाने अनधिकृत नळधारकांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. चिकलठाणा परिसरातील 43 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करून अनधिकृत नळ घेणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. धाराशिवमधील ऑक्सिजन प्लांट दुरुस्तीअभावी बंद पडलेत. परिणामी रुग्णालयासाठी आता महिन्याकाठी 1500 ते 1800 ऑक्सिजन सिलेंडर पैसे देऊन खरेदी करावे लागतात. प्लांट तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी आता रुग्णांचे नातेवाईक करतात. नाशिक जिल्ह्यावरती पुढील 3 दिवस अवकाळीचं संकट असणाऱ्या हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात पुन्हा एकदा संकट बघायला मिळत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्ताने अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजली आहे. स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले. भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोठादेवी गडावरती वासंती नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या 9 दिवसीय उत्सवात भक्त देवीच्या दर्शनासाठी गडावरती येतात. जळगावच्या अमळनेर इथल्या 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. अहिराणी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडामध्ये उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला जवानाचा मृत्यू झाला. या घटनेला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं पुढे आलंय. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केली आहे.